नांदेडच्या देगलूर नगर परिषदेमधले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक सध्या गोव्यामध्ये मौज मजा करतायत। विधान परिषद निवडणुकीच्या आधी या नगरसेवकांना सहलीला पाठवण्यात आले। सर्व नगरसेवक सहलीला गेल्यामुळे प्रचार करायला गेलेल्या उमेदवाराला मतदारच सापडत नसल्याचं चित्र आहे। नांदेडच्या देगलूर नगर परिषदेमधले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक सध्या गोव्यामध्ये मौज मजा करतायत। विधान परिषद निवडणुकीच्या आधी या नगरसेवकांना सहलीसाठी पाठवण्यात आले। एक नगराध्यक्ष, 3 स्वीकृत सदस्य आणि 15 नगरसेवक सहलीला गेल्याची माहिती आहे। काही महिला नगरसेवकांचे पती गोव्याच्या बीचवर नाचतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। सर्व नगरसेवक सहलीला गेल्यामुळे प्रचार करायला गेलेल्या उमेदवाराला मतदारच सापडत नसल्याचं चित्र आहे। की प्रामाणिक इलेक्शन झालं पाहिजे। असं जर कोणाला पैशाचा आमिष दाखवून आणि सहलीला पाठवून, कारण आचारसंहितेचा भंग आहे की निवडणूक आयोग म्हणतंय की कोणाला सहलीला नेणे किंवा पैशाचा आमिष दाखवणे मतदाराला, हा पण आचारसंहिता भंग आहे। नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असल्याचा आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटलांनी केला होता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी सुद्धा नगरसेवकांच्या सहलीवरून आरोप केले आहेत। या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा व्यापार व्यवहार हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, तेव्हा अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये असं भाग घेऊ नये। आता निवडणूक आयोग झोपलेला आहे का? अशोक चव्हाणांचे जे वक्तव्य आहे, दरवर्षी अशोक चव्हाण यांचे नगरसेवक जातात का सहलीला, म्हणून घोडे बाजार चालू आहे। ज्याचा प्रश्न आहे, आपल्याला काय कोणाला कुठे जायचं ते ठरवावं ना। मुलं आहेत बरोबर, फॅमिली आहे, सुट्ट्या आहेत, काही दिवस तर एन्जॉय करतील ना। आम्ही कोणाला कुठे पाठवायची गरजच नाही आम्हाला। राजकारणामध्ये पातळी वरचीवर खालावत चाललेली आहे, लोकशाही लुप्त होत चाललेली आहे।